प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाची स्तुती असो, देवाचं गौरव असो. आम्ही पुन्हा देवाचं वचन शिकणार आहोत. आम्हाला प्रगटीकरण वचनातून घ्यायचं आहे आणि म्हणून आम्ही स्वतःला तयार करूया, देवाच्या वचनाकडे लक्ष लावूया. त्यासाठी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देव बाप्पा, येशूच्या सामर्थ्य नावाने पिता, मी तुमचे उपकार आभार मानते. प्रभू येशूच्या नावाने या दिवसाबद्दल धन्यवाद देव बाप्पा. तुमचं वचन जे आम्हाला उन्नती देतं, आम्हाला आशीर्वादित करतं, त्या वचनाबद्दल मी तुमचे उपकार आणि आभार मानते देव बाप्पा. प्रभू आजच्या दिवसासाठी देव बाप्पा, ह्या वचनाद्वारे जे प्रगटीकरण तुम्ही आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही स्वीकारतो देव बाप्पा. या प्रिय लेकरांसाठी प्रगटीकरण मी स्वीकारते देव बाप्पा. कारण तुमची इच्छा आहे की तुमच्या लेकरांनी कोणी अज्ञानामध्ये राहू नये. कारण तुम्ही म्हणता की ज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. आणि पिता, तुमची इच्छा आहे की तुमच्या लेकरांचा नाश होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये, प्रत्येकाने आशीर्वादित जीवन जगावं. म्हणून पिता, या वचनाचं प्रगटीकरण आम्ही प्रत्येकासाठी स्वीकार करू. धन्यवाद. येशूच्या नावाने मी मागते म्हणून ऐका. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूने म्हटलं, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. सत्य कुठे आहे? सत्य आहे प्रभू येशूकडे, सत्य आहे प्रभू येशूच्या वचनाकडे. म्हणून आम्हाला आमचं लक्ष देवाच्या वचनाकडे लावायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही वचन वाचूया. कलस्सेकरास पत्र ह्याचा पहिला अध्याय आणि 13 वचन आपण वाचूया. कलस्सेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 13 वचन. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे वचन म्हणजे आमच्यासाठी सुवार्ता आहे. हालेलुया. हे वचन म्हणजे प्रगटीकरण आहे. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं, त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. हालेलुया. अंधकाराचं राज्य आणि प्रिय पुत्राचं राज्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने आमच्या बाबतीत काय केलं आहे हे जर आम्हाला समजलं तर एक आशीर्वादित जीवन आम्ही जगू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज का ख्रिस्ती लोक, आज का देवाची लोक आशीर्वादित जीवन जगत नाहीयेत? हालेलुया. आज का देवाचे लोक एक निराशेचं जीवन जगतायत? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही एकीकडे म्हणतो की देवाला काहीच अशक्य नाहीये, देव सर्व समर्थ आहे, आणि तरीही या सर्व काही शक्य असणाऱ्या परमेश्वराचे, देवाचे लेकरं आज कसे जीवन जगतायत? आज दुःखामध्ये, पीडेमध्ये, निराशेमध्ये, अपयशामध्ये, गरिबीमध्ये, दारिद्र्यामध्ये जीवन जगतायत, आजारामध्ये जीवन जगतायत. हालेलुया. काही पित्याची इच्छा आहे का? मुळीच नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला समजणं आवश्यक आहे की आमच्या पित्याने आमच्या बाबतीत काय केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथे वचन सांगतं आम्हाला, त्या वचनाचं प्रगटीकरण आम्हाला प्राप्त झालेलं आहे की परमेश्वराने आमच्या पित्याने, त्याने, हालेलुया, आम्हाला अंधकाराच्या सत्तेतून काढून. प्रेज द लॉर्ड. अंधकाराची सत्ता कोणाची आहे? अंधकाराची सत्ता, अंधकाराची सत्ता आहे सैतानाची. हालेलुया. हे अंधकाराचं राज्य सैतानाचं आहे आणि परमेश्वराने आमच्या प्रेमळ पित्याने आता आम्हाला अंधकाराच्या सत्तेतनं, त्या राज्यातनं काढलेलं आहे आणि प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आणून ठेवलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही आमच्यासाठी सुवार्ता आहे, आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आता आम्ही त्या अंधकाराच्या राज्यामध्ये नाही, आता आम्ही सैतानाच्या अधिकारामध्ये नाही, परंतु आम्हाला आमच्या प्रिय पित्याने प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलं आहे, प्रकाशाच्या राज्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. हालेलुया. म्हणून आज जे पण प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत आहेत, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्याला जीवन दिलेलं आहे, तो प्रत्येक व्यक्ती अंधकाराच्या राज्यामध्ये नाही आहे, तर तो प्रत्येक व्यक्ती प्रकाशाच्या राज्यामध्ये आहे. हालेलुया. आम्ही प्रकाशाच्या राज्यामध्ये आहोत. हालेलुया. आज जे तुम्ही वचन ऐकत आहात, तुम्ही प्रकाशाच्या राज्यामध्ये आहात. आज तुम्ही अंधकाराच्या राज्यामध्ये नाहीत. प्रेज द लॉर्ड. या अंधकाराच्या राज्यामध्ये काय आहे? सैतानाच्या राज्यामध्ये काय आहे? त्या अंधकाराच्या राज्यामध्ये आहे मरण. हालेलुया. त्या अंधकाराच्या राज्यामध्ये आहे मरण. तिथे आहे निराशा, तिथे आहे अपयश, अशांतता, दुःख, क्लेश, पीडा, तिथे आहे गरिबी, दारिद्र्य, शाप. हे सगळं काही आहे या अंधकाराच्या राज्यामध्ये. हालेलुया.
परंतु आता आमच्यासाठी सुवार्ता आहे की आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्याने आम्हाला त्या अंधकाराच्या राज्यातनं काढलेलं आहे आणि प्रियपुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. हालेलुया. आता त्या प्रियपुत्राच्या राज्यामध्ये म्हणजे प्रकाशाच्या राज्यामध्ये जे अंधकाराच्या राज्यामध्ये आहे ते इथे काहीच नाहीये, सगळं त्याच्या विरुद्ध आहे. हालेलुया. इथे आहे उद्धार, इथे आहे तारण, इथे आहे जीवन. हालेलुया. प्रकाशाच्या राज्यामध्ये प्रियपुत्राच्या राज्यामध्ये आहे जीवन. हालेलुया. तिथे आहे शांती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या राज्यामध्ये काय आहे? शांती आहे, जीवन आहे, भरपूर जीवन आहे. हालेलुया. प्रभू येशूच्या राज्यामध्ये प्रकाशाच्या राज्यामध्ये आहे उत्तम आरोग्य. तिथे आहे समृद्धी. तिथे गरिबी नाहीये, दारिद्र्य नाहीये, पीडा नाहीये, क्लेश नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकाशाच्या राज्यामध्ये जिथे फक्त आनंद आनंद आहे, उल्हास आहे, शांती आहे, सगळं काही भरपुरीने आहे, अशा प्रियपुत्राच्या राज्यामध्ये प्रकाशाच्या राज्यामध्ये आज आम्ही आहोत. हालेलुया. परंतु जर आम्हाला माहीतच नाहीये की आम्ही कुठे आहोत. हालेलुया. आजही ख्रिस्ती लोक असे जीवन जगत आहेत, देवाचे लोक असे जीवन जगत आहेत की जणू काही ते अंधकाराच्या राज्यामध्ये आहेत. हालेलुया. अजूनही लोक असे जीवन जगत आहेत की सैतानाच्या अधिकाराखाली ते आहेत. हालेलुया. अजूनही ते सुटकेसाठी प्रभूकडे प्रार्थना करतात, प्रभू तुम्ही कधी सुटका करणार आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू आमच्याशी बोलतो या वचनाने. हालेलुया. 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 जर आज कोणाला वाटत असेल ना की कधी माझी परिस्थिती बदलेल, कधी माझी गरिबी हटेल, कधी हा आजार बरा होईल, कधी हे दुःख दूर होईल, तर तुमच्यासाठी हे वचन आहे. आज परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे की माझ्या लेकरा, मी तुला अंधकाराच्या राज्यातून 2000 वर्षापूर्वी काढलेलं आहे आणि आज मी तुला प्रियपुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. तुझे डोळे उघड आणि तू बघ. हालेलुया. आमचे आत्मिक नेत्र उघडलेच पाहिजेत. हालेलुया. आम्ही हे सगळं परमेश्वराने आमच्यासाठी केलेलं असून आम्ही आंधळे जर असलो तरी आम्ही स्वतःला त्या अंधकाराच्या राज्यामध्ये आहोत असं समजू आणि तसंच आम्ही जीवन जगत राहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी म्हटलं ना की का ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये आज ह्या सगळ्या समस्या दिसतात, का त्यांना आरोग्य मिळत नाहीये, का परिस्थिती बदलत नाही. कारण अजूनही लोक स्वतःला सैतानाच्या अधिकाराखाली आम्ही आहोत असं समजतायत. अजूनही ते अंधकाराच्या राज्यात असल्यासारखं जीवन जगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु आजपासून हालेलुया, जर आज हे वचन तुम्हाला जागरूक करत आहे, तुम्हाला ह्याच्यातलं प्रगटीकरण प्राप्त होत आहे, तर आजपासून म्हणायला सुरुवात करा की माझ्या परमेश्वराने, माझ्या पित्याने मला अंधकाराच्या राज्यातनं काढलेलं आहे आणि आता मी अंधकाराच्या राज्यामध्ये नाही, परंतु मी प्रियपुत्राच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आहे, जिथे माझ्यासाठी भरपूर जीवन आहे. हालेलुया. हालेलुया. आजपासून म्हणायला सुरुवात करा की माझ्या पित्याने, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्यासाठी सगळं काही केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला समजणं आवश्यक आहे, आम्हाला माहीत होणं आवश्यक आहे, हे प्रगटीकरण आम्हाला मिळणं आवश्यक आहे की माझ्या पित्याने, परमेश्वराने माझ्या बाबतीत काय केलेलं आहे. हालेलुया. प्रियपुत्राला पाठवून परमेश्वराने काय केलेलं आहे, काय त्याची योजना आहे, ही आम्हाला समजणं आवश्यक आहे. हालेलुया. आज आम्ही कोण आहोत, आज आमच्यावरती कोणाची सत्ता आहे, हे आम्हाला समजणं आवश्यक आहे. हालेलुया. जसं जगामध्ये ज्यावेळेस कोणाची सत्ता येणार असते, सगळेजण आतुरतेने पाहत असतात, आता कोणाची सत्ता येणार आहे, हो आता कोणाच्या सत्तेमध्ये आमचं राज्य असणार आहे, आमचा देश कोणाच्या सत्तेत असणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आमच्या आत्मिक नेत्र उघडून बघायचं आहे की आता आम्ही अंधकाराच्या राज्यामध्ये नाही, आता आमच्यावर सैतानाचा अधिकार नाही, परंतु आता आम्ही प्रकाशाच्या राज्यामध्ये आहोत आणि आमच्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. हालेलुया. आम्हाला वचनावर विश्वास ठेवायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला देवाच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. हालेलुया. हे वचन सांगतं की आम्ही आता अंधकाराच्या राज्यामध्ये नाही, परंतु आम्हाला प्रकाशाच्या राज्यामध्ये आणलं गेलं आहे. हालेलुया.
वचन उगाच लिहिलेलं नाहीये, हे फक्त अफवा नाहीये. हालेलुया, हे सत्य आहे. सत्य तुम्हाला समजेल प्रभू म्हणतो आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आज जर बंधनात मुक्त व्हायचं असेल तर वचनाचं प्रकटीकरण स्वीकारणं खूप आवश्यक आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय केले परमेश्वराने? त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून काढून प्रियपुत्राच्या राज्यात आणून ठेवले. हालेलुया. आता पुत्राच्या राज्यामध्ये आम्ही आहोत. आम्ही स्वतःला बघितलं पाहिजे. आम्हाला रोज आणि रोज बघायचे. हालेलुया, फक्त रविवारी नाही किंवा कुठे मीटिंग्समध्ये गेल्यावरती नाही. रोज आणि रोज आमचं दैनंदिन जीवन जगताना, उठताना, बसताना, आम्ही बोलत असताना, प्रार्थना करत असताना, जीवन जगत असताना हर एक क्षणाला आम्हाला स्वतःला आठवण करून द्यायची आहे, स्वतःशी बोलायचं आहे की आता मी अंधकाराच्या राज्यामध्ये नाही, माझ्यावरती सैतानाचा अधिकार नाहीये, मी प्रियपुत्राच्या राज्यामध्ये आहे, माझ्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. हालेलुया, हालेलुया. जसं पहा, लोक देश बदलतात, देश सोडून दुसऱ्या देशात जातात आणि तिथे गेल्यानंतर तिथलेच नियम त्यांना लागू पडतात. हालेलुया. जसं आमच्या भारतामध्ये गाडी चालवण्याची जी असते उजवीकडनं, ते बाहेर देशामध्ये नाही आहे, ते विरुद्ध दिशेने आहे. हालेलुया. तिकडचेच नियम लागू पडणार आहे. हालेलुया. जर इकडचे नियम घेऊन दुसऱ्या देशात गेलं तर तिथे काय होणार? हालेलुया. समस्या निर्माण होते. हालेलुया. एक तिथे गेल्याचं, एक चांगल्या देशात गेल्याचं जीवन, चांगल्या पद्धतीचं जीवन नाही जगत. हालेलुया. म्हणून आज आम्ही प्रकाशाच्या राज्यात आहोत, तरी जर आम्ही अंधकाराच्या राज्यात असल्यासारखं जीवन जगत असू तर परमेश्वराने जे आमच्यासाठी केलेलं आहे, त्याची आमच्यासाठी जी योजना आहे, तसा अनुभव आम्हाला कधी घेता येणार नाही. हालेलुया. जे परमेश्वराला आमच्यासाठी अद्भुत करायचं आहे, जे त्याने अद्भुत करून ठेवलेलं आहे, त्याच्या आशीर्वाद आम्हाला कधीच त्याचा अनुभव घेता येणार नाही. हालेलुया. म्हणून रोज आणि रोज स्वतःला म्हणायचं आहे की आता माझ्या जीवनावरती सैतानाचा अधिकार नाही. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या विचारांवरती आता सैतानाचा अधिकार नाहीये, कारण मला त्याच्या राज्यात परमेश्वराने काढलेला आहे, पुत्राच्या राज्यामध्ये आणलेलं आहे, म्हणून माझ्या विचारांवरती प्रभू येशूचा अधिकार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला रोज आणि रोज स्वतःला म्हणायचं आहे की मला ख्रिस्ताचं मन आहे, मला ख्रिस्ताची बुद्धी आहे. हालेलुया. रोज आणि रोज म्हणायचं आहे, त्या विचारांवरती आता सैतानाचा अधिकार नाहीये. हालेलुया. सैतानाची इच्छा आहे की आम्ही त्याचे विचार करावेत, व्यर्थ विचार करावे. हालेलुया. परंतु आम्हाला काय त्या विचाराला धमकवायचं, तो अधिकार दिलाय प्रभूने, आम्ही आता त्याच्या राज्यामध्ये नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही पुत्राच्या राज्यामध्ये आहोत, म्हणून आमचे विचार हे देवाच्या वचनाप्रमाणेच असायला पाहिजे. हालेलुया. येस, आमेन. आमचे विचार आता जगातल्या लोकांसारखे नकोय. हालेलुया. अशांततेचे, हालेलुया, अविश्वासाचे आता आमचे विचार नकोत. हालेलुया. आमचे विचार आता शांतीने भरलेले पाहिजे. हालेलुया. माझ्या परमेश्वराने माझ्यासाठी सगळं काही केलेलं आहे, हे आमचे विचार असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या प्रकाशाच्या राज्यामध्ये परमेश्वर मला कधी सोडणार नाहीये, हे विचार आमच्याकडे असायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात पहिलं आम्ही स्वतःला म्हणणं आवश्यक आहे की आता माझ्यावरती सैतानाचा अधिकार नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही तसे गुलाम नाही, कारण वचन सांगतं ज्यांना पुत्र स्वतंत्र करतो ते खरेखुरे स्वतंत्र आहेत. आम्हाला स्वतंत्र केलं गेलं आहे. आता आम्ही सैतानाचे गुलाम नाहीत, त्याचं ऐकण्याचे गुलाम नाहीत. हालेलुया. जे विचार या वचनाप्रमाणे नाहीयेत ते सगळे विचार आता आम्हाला रद्द करायचे, आम्हाला कॅन्सल करायचे, आणि तो आमच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. तर आम्हाला हे वचन त्याला दाखवायचं, सैताना आता माझ्यावरती तुझा अधिकार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस वचनाच्या विरुद्धचे विचार सैतान आमच्यामध्ये टाकले, जसं हवेच्या मनात त्याने टाकले,
तिच्याकडे तो अधिकार नव्हता. हालेलुया. परंतु आता आमच्याकडे तो अधिकार आहे. आम्ही पुत्राच्या राज्यामध्ये आहोत. आम्ही सैतानाला हे वचन दाखवायचं आहे की सैताना, आता माझ्यावरती तुझा अधिकार नाहीये, हे विचार घेऊन निघून जा. हालेलुया. माझ्यावरती फक्त माझ्या येशूचा अधिकार आहे, म्हणून मी फक्त वचनाचे विचार करणार. प्रेज द लॉर्ड. आम्हाला समजणं आवश्यक आहे की आज आम्ही कोण आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने फक्त अंधकाराच्या राज्यात आम्हाला काढलेलं आहे आणि इकडे प्रकाशाच्या राज्यामध्ये आणून टाकून दिलं असं नाहीये. हालेलुया. परमेश्वर असं म्हणत नाही आता मी तुम्हाला अंधकाराच्या राज्यातनं काढलेलं आहे, आता मी पुत्राच्या राज्यात आणलेलं आहे, आता तुमचं तुम्ही बघा, माझं काम झालं, असं परमेश्वर म्हणत नाहीये. असं परमेश्वराचं वचन सांगत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्या शुभवर्तमानाचा पहिला अध्याय आणि 12वं वचन काय सांगतं की जितक्यांनी त्यांच्या नावावर विश्वास ठेवलेला आहे, हालेलुया, त्या प्रत्येकाला देवाचे लेकरू होण्याचा अधिकार मिळालेला आहे. हालेलुया. आम्ही या पुत्राच्या राज्यामध्ये आहोत, तर आमच्याकडे आम्ही बिना अधिकाराचे नाही, आमच्याकडे अधिकार आहे. आम्ही परमेश्वराला पिता, अब्बा आणि बाप असे हाक मारू शकतो, असा आमच्याकडे अधिकार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या जगामध्ये राहत असताना आमच्याकडे काही पदवी असो किंवा नसो, आमच्याकडे जगात वावरण्यासाठी काही इतर कुठले अधिकार असो किंवा नसो, काही हरकत नाही आहे. हालेलुया. कदाचित आम्ही कोणती डिग्री मिळवलेली नसेल. हालेलुया. आणि जरी आम्ही मिळवलेली असेल, प्रेज द लॉर्ड, परंतु त्या सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाची जी डिग्री आहे, जो अधिकार आहे, तो आहे देवाचे लेकरं होण्याचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही तुम्हाला आनंद होतो का हे ऐकून? मला खूप आनंद होतो. हालेलुया. ज्यावेळेस मी स्वतःशी म्हणते की मी आता देवाचे लेकरू आहे, बस हीच माझी ओळख आहे. हालेलुया. त्याच्यानंतर सगळ्या ओळखी येतात. मग आम्ही कोण आहोत, मग आमचं शिक्षण काय आहे, मग आमची परिस्थिती काय आहे, वगैरे वगैरे, ते सगळं नंतर येतं. परंतु सगळ्यात पहिली आमची ओळख आहे की आम्ही परमेश्वराचे लेकरू आहोत, जिवंत देवाचे लेकरू आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही आमची ओळख आहे. हालेलुया. हालेलुया. हा कोणी विचारलं कोण तुम्ही, काय करता, कोण आहात? मी जिवंत देवाचे लेकरू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऐकणाऱ्यांना थोडंसं विचित्र वाटेल, काय बोलतो ते, असं काय जिवंत देवाचे लेकरू? हो, ती पहिली ओळख आहे तुमची. हालेलुया. ज्यावेळेस ही ओळख घेऊन आम्ही जीवन जगायला सुरुवात करू की मी जिवंत देवाचे लेकरू आहे, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचे प्रकटीकरण यायला सुरुवात होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते लेकरू होण्याचे अधिकार, ते लेकरू होण्याचे ब्लेसिंग्स, आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिसायला सुरुवात होते. हालेलुया. आम्हाला समजणं आवश्यक आहे की आम्ही कोण आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही अंधकाराच्या राज्यामध्ये आहोत, आम्ही पुत्राच्या राज्यामध्ये आहोत आणि परमेश्वराने आम्हाला त्याचे लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आज आम्ही परमेश्वराचे लेकरं आहोत. हालेलुया. आम्ही सगळेजण परमेश्वराचे लेकरं आहोत. ज्यांनी आमच्या आधी विश्वास ठेवला ते सुद्धा परमेश्वराचे लेकरं आहेत. आम्ही परमेश्वराचे लेकरं आहोत. आमच्यानंतर येणाऱ्या अनेक पिढ्या परमेश्वराचे लेकरं असणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणखी एक वचन वाचूया आपण. प्रेज द लॉर्ड. वचन वाचूया आपण पेत्राचे पहिले पत्र. पेत्राचे पहिले पत्र ह्याचा 2रा अध्याय. हालेलुया. आणि 9वं वचन. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आमचं जीवन बदलणार आहे. देवाचं वचन आमची परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज जर आमच्यापैकी कोणी अजूनही निराशेच्या विचारांमध्ये असतील, अजूनही परमेश्वराकडे उत्तराची वाट बघत असतील, तर आज तुमच्यासाठी वचन आहे. 9वं वचन आपण वाचूया. पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय 9वं वचन. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक गण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या
अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोण आहोत आम्ही? हालेलुया. काय आहे आमची ओळख? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट, आता आम्ही अंधकाराच्या राज्यामध्ये नाही, आम्ही प्रियपुत्राच्या प्रकाशाच्या राज्यामध्ये आहोत. हालेलुया. आणि त्या राज्यामध्ये आमचा काय अधिकार आहे? आम्ही कोण आहोत? जसं भारतामध्ये आम्ही भारताचे नागरिक आहोत, तसं प्रियपुत्राच्या राज्यामध्ये आम्ही कोण आहोत? आम्ही त्याची लेकरं आहोत. हालेलुया. आमच्यासाठी इथे वचन सांगतं, परंतु आता तुम्ही तर निवडलेला वंश आहात. हालेलुया. आम्ही जुन्या करारात वाचत असतो ना की यहुदी लोक जो परमेश्वराचे निवडलेले लोक होते, निवडलेला वंश होता. हालेलुया. परंतु आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने आम्हाला अंधकारातून काढून पुत्राच्या राज्यामध्ये आणलेलं आहे. आणि म्हणून आता आम्ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या बलिदानाच्या द्वारे निवडलेला वंश झालेलो आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसे ते यहुदी निवडलेले आहेत, हालेलुया, तसं आता आत्म्याने आम्ही यहुदी आहोत आणि आम्ही निवडलेला वंश आहोत. हालेलुया. आम्ही निवडलेला वंश आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्हाला स्वतःविषयी एक अभिमान वाटायला पाहिजे. आम्ही देवाचे लोक आहोत हे आठवून, हे बोलून, हे सांगताना आम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. मी निवडलेला वंश आहे, मी देवाचे लोक आहे. जे लोक सांगताना आम्ही देवाचे लोक आहोत, ज्यांना कमीपणा वाटत असेल, लाज वाटत असेल, ते कधीच आशीर्वादित जीवन नाही जगू शकत. हालेलुया. ते नेहमी एक हरलेले जीवन जगतात. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस तुम्ही जिथे कुठेही असाल, ज्यावेळेस तुम्ही धैर्याने, अधिकाराने आणि गर्वाने, अभिमानाने सांगायला सुरुवात कराल, हालेलुया, तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगणार आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला समजणं आवश्यक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही कोण आहोत? आम्ही निवडलेला वंश आहोत. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही साधे लोक नाही. हालेलुया. आता आम्ही जगाच्यासारखे सामान्य लोक नाहीत. हालेलुया. म्हणून ह्या शुभ वर्तमानामध्ये वचन सांगतं ना की आता काय परमेश्वराने तुम्हाला वेगळं केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्याला नाही निवडलं, त्याने आम्हाला निवडलं आहे. हालेलुया. कशासाठी? आम्हाला एक निवडलेला वंश बनवण्यासाठी. आणि आम्ही आता निवडलेले वंश असेच झालेले आहोत. हालेलुया. अजून काय आहे? आम्ही राजकीय याजक गण आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे याजक पद होतं, जे फक्त लेवी घराण्याला मिळायचं, लेवी घराण्याचे लोक कायम परमेश्वराची याजकपण करायचा त्यांना अधिकार होता. हालेलुया. परंतु आता ते याजकपण, देवाची सेवा करण्याचा अधिकार आम्हा प्रत्येकाला, ज्यांनी ज्यांनी परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवलेला आहे, ते प्रत्येक व्यक्तीला आता एक राजकीय याजक गण प्राप्त झालेला आहे. आम्ही प्रत्येक जण आता राजकीय याजक आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आम्हाला याजक केलेला आहे. हालेलुया. त्याने आमची पात्रता नाही बघितली, आमची कॅपॅसिटी काय आहे, आम्ही काय करू शकतो वगैरे, हे काहीच आमच्या परमेश्वराने बघितलेले नाही. त्याने आम्हाला याजक केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्वतःला म्हणायचे आहे, आता मी राजकीय याजक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमच्या बुद्धीवरती, आमच्या कौशल्यावरती हे याजक पण अवलंबून नाही. हालेलुया. मी हुशार असेल तर मी देवाची सेवा करू शकेल. मी हुशार असेल, मला समज असेल, मला बोलता येत असेल चांगलं वगैरे वगैरे, बरेच मी गुण माझ्यात असतील, तरच मी परमेश्वराची सेवा करू शकेल आणि तरच परमेश्वर मला निवडेल वगैरे नाही. हालेलुया. आम्हाला प्रत्येकाला त्याने याजक केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता तुमच्यावरती अवलंबून आहे, ही चॉईस आम्हाला आहे की आम्ही कुठल्या स्टेजपर्यंत जाऊन परमेश्वराची सेवा करायची. हालेलुया.
आहे, परंतु परमेश्वराने तर हा याजकपणाचा अधिकार आम्हाला दिला. तर म्हणतो मी तुला याजक केले, राजकीय याजक. हालेलुया. साधे नाही, जो राजांचा राजा. हालेलुया. ज्याची सत्ता कधीही नष्ट होत नाही. सत्ता येतात, सत्ता जातात. हालेलुया. सिंहासन बदलले जातात. हालेलुया. परंतु जो राजांचा राजा आहे त्याचं राज्य कधी नष्ट होत नाही. अशा राजाचे आम्ही राजकीय याजकगण आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज का लोक आशीर्वादित सेवा नाही करू शकत? हालेलुया. का परमेश्वराने जे बोलवलं असतं परमेश्वराचं त्यामध्ये नाही चालू शकत? कारण स्वतःच्या आम्ही गुणांकडे बघतो, आम्ही आमच्या कॅपॅसिटीकडे बघतो, आम्ही काय करू शकतो, आम्ही काय नाही करू शकत, ह्याचा आम्ही विचार करतो. आणि आम्हाला वाटतं की माझ्याकडनं कसं होईल परमेश्वराचं काम. हालेलुया. मी तर असं आहे, मला तर समजत नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु आता परमेश्वराचं काम आमच्या बुद्धीवरती अवलंबून नाही आहे. हालेलुया. आमच्या कॅपॅसिटीवरती अवलंबून नाही आहे, परंतु ते अवलंबून आहे परमेश्वराच्या संबंधात. त्यांच्या आत्म्याच्या द्वारे हे सगळं काही शक्य होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या आत्म्याच्या द्वारे सगळं काही शक्य होणार आहे. हालेलुया. म्हणून त्याने आम्हाला याजक केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. कारण जे काही करणार आहे तो त्याचा आत्मा आमच्या द्वारे करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का आज लोक साधी प्रार्थना सुद्धा नाही करू शकत? प्रार्थना येत नाही वर्ष स्वतःला कमी म्हणायचं, मला येत नाही, मी नाही करू शकत. हालेलुया. ह्याच्यापैकी कुठला जरी विचार सध्या तुमच्यामध्ये टाकला असेल तर आजपासून म्हणायला सुरुवात करायची आहे, परमेश्वराने मला राजकीय याजकगण केलेला आहे. परमेश्वराने मला राजकीय याजकगण केलेला आहे. हालेलुया. ज्यांना प्रार्थना येत असेल त्यांनी आजपासून प्रार्थना करायला सुरुवात करायची. हालेलुया. कारण तो देवाचा आत्मा आम्हाला सहाय्य करणार आहे. हालेलुया. आमच्या बुद्धीने नाही. हालेलुया. आमच्या पराक्रमाने नाही, परंतु त्या देवाच्या आत्म्याने हे सगळं काही शक्य होणार आहे. हालेलुया. परमेश्वराला तर माहिती आम्ही काही नाही करू शकत, म्हणून तर त्याने आम्हाला त्याचा आत्मा दिला. हालेलुया. आणि आता आम्ही राजकीय याजकगण आहोत. हालेलुया. म्हणून जे काही आम्ही करत आहोत परमेश्वरासाठी ते उल्हासाने करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेही करत आहोत ते उल्हासाने करूया. मध्यस्थीची प्रार्थना करत असतो तर ते उल्हासाने करूया, अधिकाराने करूया. हालेलुया. सुवार्ता सांगत असतो तर ते उल्हासाने अधिकाराने करूया, कारण परमेश्वराने राजकीय याजकगण मला केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या अधिकाराने आम्ही करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून कोण आहोत? आम्ही पवित्र राष्ट्र आहोत. हालेलुया. वचन सांगतो. प्रेज द लॉर्ड. हे मी माझ्या मनचं काहीच सांगत नाही. हालेलुया. मला पण हे प्रगतीकरण प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. आता आम्ही पवित्र राष्ट्र आहोत. हालेलुया. पवित्र राष्ट्र, जो पवित्र परमेश्वर आहे, जो पवित्र सेनाधीश पिता आहे, त्या पवित्र पित्याचे आम्ही पवित्र केले गेलेले असे लोक, असे राष्ट्र आहोत. हालेलुया. हे पावित्र्य आम्ही मिळवलेलं नाही, आमच्या कर्मांनी, आमच्या उपवास, आमच्या प्रार्थनेने आम्हाला मिळालेले नाही आहे, तर परमेश्वराने आम्हाला दिले. हालेलुया. आम्हाला दिवून टाकले परमेश्वराने. अंधकाराच्या सत्यता जेव्हा त्याने आम्हाला काढलं, प्रियपुत्राच्या राज्यामध्ये आणलं, तेव्हा सगळं हे आम्हाला दिलं गेलं आहे. आम्हाला पवित्र राष्ट्र केलेलं आहे, म्हणून आम्ही पवित्र आहोत असं आम्ही स्वतःला सांगायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजूनही लोक विश्वासात असून, प्रार्थनेत असून, चर्चला जात असून, कित्येक वर्षानुवर्ष प्रभूमध्ये असून ते लोक पापामध्ये पडतायत. का? कारण स्वतःला आम्ही पवित्र आहोत असं ते समजतच नाही. एक काळ जेव्हा मला हे प्रगटीकरण होतं, मी पण अशी प्रार्थना करायची की प्रभू मी तर पापीच आहे, प्रभू मी तर दगड आहे, मी माती आहे, प्रभू प्रभू मी पापी आहे. हालेलुया.
हे शब्द हे कोणाचे तरी आहेत, कोणत्या तरी व्यक्तीचे शब्द आहेत. कोणत्या तरी व्यक्तीने भावनेच्या भरामध्ये ही प्रार्थना केली असेल आणि मग कोणीतरी ऐकली, मग कोणीतरी ऐकली, मग अशी फिरत गेली आणि मग असं बोलायला सुरुवात केली लोकांनी, मी तर पापीच आहे. आणि मग काय होतं, ज्यावेळेस आम्ही स्वतःला त्या पापामध्ये बघू त्यावेळेस मग त्या पापाचं जीवन जगायला सुरुवात होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु परमेश्वराने आता आम्हाला पवित्र राष्ट्र केलेलं आहे. हालेलुया, आता आम्ही पापी नाही. हालेलुया, मी पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड, मी पवित्र आहे म्हणून मी पवित्रतेत जीवन जगणार, म्हणून मी पवित्र विचार करणार. हालेलुया, म्हणून मी पवित्रतेच्याच गोष्टी बोलणार, कारण देवाने मला पवित्र केलेलं आहे. हे पावित्र्य मी मिळवलेले नाही म्हणजे मी ते गमावू शकणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे आम्ही मिळवतो आम्ही कदाचित गमावू, पण देवाने ते आम्हाला दिलेलं आहे म्हणून आम्हाला ते मिळालेलं आहे आणि असं आम्हाला जीवन जगायचं आहे. आम्ही ते गमावू शकणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला स्वतःला पवित्र असं बघायला सुरुवात करायची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खरं प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा आम्हाला मिळालेली आहे वचन सांगतं. हालेलुया. पण जोपर्यंत आम्हाला समजणार नाही तोपर्यंत आम्ही स्वतःला पापीच म्हणणार, दगड म्हणणार, आम्ही स्वतःला देवाची लेकरं नाही मांडणार, आम्ही दगड माती धोंडे असं म्हणत प्रार्थना करत बसू. पण मी प्रभूला धन्यवाद देते, प्रगटीकरण मला मिळालं आणि माझ्या प्रार्थना बदलल्या. हालेलुया. आता मी नाही म्हणतो प्रभू मी पापी आहे, मी दगड माती नाही, विष्णू नाही. हालेलुया. आम्हाला तेच बोलायचं आहे जे देवाचं वचन आम्हाला शिकवतं, जे देव बोलतो ते आम्हाला आमच्यासाठी बोलायचं आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा, एखादी बहीण असेल जर असे ती विचारत असेल तर आम्ही तिला हे वचन द्यायचं आहे, हे विचार बदल माझ्या बहिणी, हे विचार बदल. हालेलुया. आता परमेश्वराने तुला पवित्र राष्ट्र केलेला आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की त्यांचं व्यसन सुटत नाही, जे पण असेल, तंबाखू असेल, मशेरी असेल, बऱ्याच आणखी पण इतर व्यसनं आहेत शरीराच्या द्वारे, आणखी पण वेगळे. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही बघणार आहोत की मी पवित्र राष्ट्र आहे, मला देवाने पवित्र केलेलं आहे, मग त्या अपवित्र गोष्टी आता माझ्यामध्ये नाही आहेत, मग त्या मी का करू? हालेलुया. जर त्याच्यात परमेश्वराने मला सोडवलेलंच आहे तर आता त्याच्यामध्ये मला जीवन जगायची गरज नाही. त्या अपवित्रतेत मला जीवन जगायची गरज नाही आहे, कारण मी आता पवित्र राष्ट्र आहे, मी पवित्र आहे. हालेलुया, हालेलुया, मी पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने ते केलेलं आहे माझ्या बाबतीत. हालेलुया. आजपासून आम्हाला बघायचं स्वतःला पवित्र, मी पवित्र आहे, माझ्या पित्याने मला पवित्र केलेलं आहे. हालेलुया. हे पावित्र्य आमच्या कष्टाने नाही मिळाले, परमेश्वराने दिले आम्हाला, त्याच्या कृपेच्या द्वारे मिळाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस देवाचे लोक आम्ही सगळेजण अशा गोष्टी ह्या प्रगटीकरण ज्यावेळेस आम्हाला समजेल, एक आशीर्वादित आणि एक विजय यशस्वी जीवन आम्ही रोज जगायला सुरुवात करू शकतो या वचनाच्या द्वारे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा कुठे सैतान येऊन बोले आम्ही त्याला हे वचन दाखवू शकतो, बघ सैतान काय केले परमेश्वराने माझ्या बाबतीत, आता मी पवित्र राष्ट्र आहे, आता तुम्हाला हे विचार देऊ शकत नाही, आता मी हे करणार नाही. हालेलुया. आता या अपवित्रतेच्या गोष्टी मी करणार नाही, कारण मी पवित्र राष्ट्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आमच्या पित्याची इच्छा आहे, आमच्या परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी एक विजयशाली जीवन जगावं, कारण देवाने आम्हाला हे सगळं काही दिलेलं आहे. हालेलुया. या प्रगटीकरणासाठी मी खूप आनंद करते. हालेलुया. कारण एक काळ असा होता की माझ्याकडे प्रगटीकरण नव्हतं, देवाने मला प्रगटीकरण दिलं आणि मी तेच तुम्हाला दिलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता परमेश्वराने आम्हाला, देवाने त्याचे स्वतःचे लोक असे आम्हाला केलेले आहे. हालेलुया. आम्ही देवाचे स्वतःचे लोक आहोत, त्याचे स्वतःचे लोक, त्याच्या घरचे लोक आहोत आम्ही. हालेलुया. त्याचे फॅमिली आहोत आम्ही. हालेलुया. फॅमिली स्पेशल. किती
किती स्पेशल असतात ना आमची लेकरं आमच्यासाठी. हालेलुया. आम्हाला वाटतं सतत आमची लेकरं समोरच राहिली पाहिजे आमच्या नजरेसमोर. स्पेशल माझ्या लेकरांना काय काय घेऊ असं वाटतं ना आम्हाला. हालेलुया. असे स्पेशल लोक आम्ही आता परमेश्वराचे आहोत. हालेलुया. हा लोक आमच्याविषयी काय बोलतात किंवा ते आम्हाला काय समजतायत आता ह्याचा विचार करायची आम्हाला गरज नाही. हालेलुया. एखाद्याच्या नजरेमध्ये आम्ही अपयशी असू हरकत नाही. एखाद्या इतरांच्या नजरेत आम्ही निरुपयोगी असू शकतो. हालेलुया. इतरांच्या नजरेत आमचं काही समजत असू, आमचं काही अस्तित्व असू दे त्यांच्यासमोर. हालेलुया. परंतु आम्हाला तेच बोलायचं आहे जे परमेश्वर आमच्याविषयी बोलतो आणि जे त्याने आमच्यासाठी केलेलं आहे. हालेलुया. आम्हाला तो विचार करण्यात काही गरज नाही. कोण माझ्याविषयी काय बोलते आता ह्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. कोणी काय बोलायचं ते बोलू देत. ज्यांना बोलायचं ते बोलत राहू देत. हालेलुया. ते बोलून त्यांचा वेळ वाया घालवू देत आणि आम्ही इथे देवाच्या वचनात वाढत राहतो. हालेलुया. आम्ही रोजाने रोज स्वतःला ह्या गोष्टींनी प्रोत्साहित करायचं आहे की मी कोण आहे. हालेलुया. मी आता कुठे आहे. जरी आम्ही या जगामध्ये वावरत असलो शारीरिकदृष्ट्या, परंतु आत्म्याने आता आम्ही पुत्राच्या राज्यामध्ये आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही आता देवाचे स्वतःचे लोक आहोत. आणि वचन सांगतो पुढे की ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले तसे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. हालेलुया. परमेश्वराचे गुण आम्ही कसे प्रसिद्ध करू शकतो. हालेलुया. आमच्यात काय काय चांगलं आहे, मी काय काय करू शकतो, मी किती छान गाऊ शकतो, मी किती छान प्रार्थना करू शकतो, मी किती छान वचन सांगू शकतो, ह्या गोष्टी नाही. हालेलुया. हे नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे गुण आम्ही प्रगट करू शकतो ज्या वेळेस परमेश्वराने माझ्या बाबतीत काय केलेलं आहे. आज मी एक आशीर्वादी जीवन कसं काय जगत आहे. हालेलुया. आज एक यशस्वी जीवन मी कशा प्रकारे जगत आहे. हालेलुया. माझ्या जीवनात आज काय साक्ष आहे. ह्या गोष्टींच्या द्वारे आम्ही परमेश्वराचे गुण प्रसिद्ध करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता मी अंधकाराच्या राज्यामध्ये नाही, आता मी प्रकाशाच्या राज्यामध्ये आहे. म्हणून माझे विचार आता नकारात्मक नाही आहेत, माझे विचार आता आशीर्वादित आहे. हे आम्ही सांगून आम्ही देवाचे गुण प्रकाशित करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता परमेश्वराने मला अंधकाराच्या राज्यातून मला प्रकाशाच्या राज्यामध्ये आणलेलं आहे. म्हणून मी धैर्याने देवाची सेवा करू शकते, मी धैर्याने सेवार्थ सांगू शकते, मी प्रार्थना करू शकते. अशा प्रकारे आम्ही देवाचे गुण प्रसिद्ध करू शकतो. हालेलुया. परमेश्वराने मला अंधकाराच्या राज्यातून काढून प्रकाशाच्या राज्यामध्ये आणलेलं आहे. म्हणून ह्या सर्व वाईट गोष्टीपासून परमेश्वराने मला सोडवलेलं आहे. आता हे आमच्या पास्ट लाईफमधल्या आमच्या जुन्या जीवनातल्या कुठल्याच वाईट गोष्टी आता माझ्या जीवनात नाही आहेत, कुठले वाईट व्यसन माझ्या जीवनात नाही आहेत. आता परमेश्वराने मला पवित्र राष्ट्र केलेलं आहे आणि आता मी पवित्रतेत जीवन जगत आहे. अशा प्रकारे आम्ही परमेश्वराचे गुण प्रसिद्ध करू शकतो. हालेलुया. आमची सेवा किती मोठी आणि आम्ही किती मोठे सेवक हे नाही, हे कॉम्पिटिशनचं नाही, हा विषय इथे नाही. हालेलुया. त्या गोष्टी परमेश्वराला आवडतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय प्रगतीकरण प्राप्त झालेलं आहे हे इतरांना देऊन आम्हाला परमेश्वराचे गुण प्रसिद्ध करायचे आहे. तो कसा आहे, तो किती प्रेमळ आहे, तो तुमच्यावर किती प्रेम करतो, त्याने तुमच्यासाठी काय काय केलेलं आहे हे सांगून आम्हाला परमेश्वराचे गुण प्रसिद्ध करायचे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा देवाची इच्छा आणि देवाची योजना आमच्यासाठी खूप अद्भुत आहे. हालेलुया. परमेश्वराला वाटतं की त्याच्या प्रत्येक लेकरांनी खूप आशीर्वादित जीवन जगावं, खूप समृद्धतेचे जीवन जगावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप आशीर्वादित आम्ही जीवन जगावं, एक निरोगी जीवन जगावं ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून त्याने पुत्राच्या राज्यामध्ये आम्हाला आणलेलं आहे.
आम्ही कधी निराश जीवन जगू नये ही परमेश्वराची इच्छा आहे. आम्ही सदैव आनंदामध्ये जीवन जगावं. आम्ही चिंता करत काळजा करत जीवन जगू नये ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून त्याने ऑलरेडी आमच्या जीवनात सगळं काही पूर्ण करून ठेवलेलं आहे. आज आम्हाला विश्वासाने ते सगळं काही स्वीकारायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आमच्याबद्दल विश्वास आम्ही नष्ट करूया. आणि आता परमेश्वराला आम्हाला वेगळं आमच्यासाठी काहीतरी कर असं म्हणायची गरज नाही आहे. त्याने सगळं काही केलेलं आहे. फक्त आम्हाला स्वतःला त्या प्रकाशाच्या राज्यामध्ये आम्ही आहोत असं बघायचं आहे. पुत्राच्या राज्यामध्ये आम्ही आहोत असं बघायचं आहे. आणि रोज विश्वासामध्ये चालायचं आहे. हालेलुया. ज्या प्रार्थना करणार आहोत त्या विश्वासाने करायच्या आहेत. जे मागत आहोत ते विश्वासाने मागायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण माग शुभवर्तमानाचा 11वा अध्याय 26 वचन सांगतं, प्रभू येशू म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेत विश्वास ठेवून जे मागता ते मिळालंय असं समजा. ते आता तुम्हाला दिसत नाहीये, पण प्रभू म्हणतो की तुम्ही समजा तुम्हाला आजच ते मिळाले. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आणि ते मागतो, त्या आरोग्य असेल आणि इतर काही गोष्टी असतील, तर आम्हाला आजच विश्वास ठेवायचा आहे की आम्हाला ते मिळालं आहे. हालेलुया. आजच आम्हाला प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे. कारण आता आम्ही अंधकाराच्या राज्यामध्ये नाही, पुत्राच्या राज्यामध्ये आहोत, प्रकाशाच्या राज्यामध्ये आहोत. म्हणून माझ्यासाठी ते काम झालेलं आहे. अशा विश्वासात आम्हाला चालायचं आहे. रोज आणि रोज चालायचं आहे. हालेलुया. प्रभू करेल की नाही, प्रभू देईल की नाही, अशा अविश्वासाच्या विचारांना आम्ही आमच्याबद्दल नष्ट करायचे. हालेलुया. त्या विचारांना धमकवायचे आणि माझ्या पित्याने माझ्यासाठी पहा किती अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत ते स्वतःला आणि ज्यावेळेस त्रास द्यायला यायचे तर त्याला सांगायचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि रोज आम्ही एक विजयी जीवन जगायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. धन्यवाद दे बाप्पा की त्यावेळेस आपल्या लेखनासाठी मी धन्यवाद देते. तुमच्या या अद्भुत प्रकाशनासाठी धन्यवाद देते. ते बाप्पा जे प्रकटीकरण तुम्ही दिलेलं आहे की आता मी अंधकाराच्या राज्यामध्ये नाही, परंतु आता मी प्रकाशाच्या राज्यामध्ये आहोत, पुत्राच्या राज्यामध्ये आहोत, जिथे आमच्यासाठी सगळी काही कामं पूर्ण झालेली आहेत. कारण प्रभू येशूने म्हटलं आता सगळं पूर्ण झालेलं आहे. होय, तिथे आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही सगळं काही पूर्ण केलेलं आहे. आम्हाला पूर्ण आरोग्य दिलं गेलेलं आहे. हालेलुया. आमची गरिबी नष्ट झालेली आहे. अशांतता आमच्यापासून दूर झालेली आहे. प्रभू रोज आम्ही देवा एक आशीर्वादी जीवन जगावं. प्रभूजी म्हणून तुमचं वचन आम्हाला सहाय्य करतं. त्याबद्दल आम्ही तुमचे उपकारणे आभार मानतो. थँक्यू फादर. सर्व गौरव तुम्हाला द्या. प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून एका आमेन. प्रेज द लॉर्ड.